नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। जिंदाबाद व्यापारी एकता जिंदाबाद बीजेपीच्या प्रचार सभेमध्ये जो काय प्रकार यूट्यूबवर झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। जत तालुक्याचा इतिहास बघितला तर आजपर्यंत इथे ना कुठला जातीय भेद आहे ना धार्मिक भेद आहे। इथे सगळेजण गुन्ह्या गोविंदाने राहणारे सगळे समाज बांधव आहेत। धनगर समाज असू दे, लिंगायत समाज असू दे, मुस्लिम समाज असू दे, माळी समाज सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात। पण ह्या इलेक्शनमध्ये इतकं जातीय तेढ निर्माण झालंय, बाहेरनं लोक येऊन इथं काहीही बरगळत आहेत आणि इथं जो आमचा समीकरण जे जातीय समीकरण इतकं चांगलं आहे ते सगळं विखुरण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि ह्याच्या मागे जे काय बाहेरचे येऊन इथं कटकारस्थान करत आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि बाहेरच्या लोकांनी येऊन फक्त आमच्या जतमधल्या जातीय सलोख्याचा बिघाड करू नये एवढं मी त्यांना सांगतो। आणि जे कोणी केलेलं आहे त्याच्या मागचा झारच्या शुक्रवारचा तपास करावा आणि त्याचा जाहीर निषेध आम्ही सगळेजण व्यक्त करतो। काल ज्या पद्धतीने ज्या एका समाजकंटकाने लिंगायत समाजाच्या व्यापाऱ्यांसंदर्भात जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्या गोष्टीचा अगोदर मी निषेध व्यक्त करतो। लिंगायत व्यापारी हा आजपर्यंत कधीही कुणाच्या आद्यात ना मध्यात कधीच कुणाच्या भानगडीत आलेला नाही। आपला व्यापार झाला, आपलं घर झालं, आपलं प्रपंच झालं, एवढ्यावर तो शांत व्यक्ती आहे। हा समाजाला डिवचण्याचा एक नाहक घाणेरडा प्रकार चालू आहे। आजपर्यंतच्या राजकारणात लिंगायत समाजाच्या बाबतीत कोणी आजपर्यंत अपशब्द उगारला नाही। खरं हे जो राजकारण करण्याचा प्रयत्न चालू आहे या लोकांना नाही काय लिंगायत समाज हा नाही काय मोठ्या प्रमाणात नाही काय धडा शिकवणार। आणि ह्या गोष्टीचा 20 तारखेला सगळ्यात मोठा पडसाद हे लिंगायत समाज दाखवून देईल आणि महाराष्ट्र राज्यात नाही का दाखवून देईल की लिंगायत जत तालुक्यातील लिंगायत समाज हे काय आहे। आज या ठिकाणी लिंगायत समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल जो कोणी पोस्ट करणारा किंवा तो कसाही तो व्यक्ती असेल किंवा त्याचं फेक अकाउंट असेल त्याच्या संदर्भात कडक कारवाई झाली पाहिजे। आणखी त्या संदर्भात काल निवेदन पण आपल्या वतीनं आज देण्यात येणार आहे। आणखी ते क्राईम ब्रँचतर्फे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला कडक म्हणजे कडक शिक्षा झाली पाहिजे। कोणताही समाज असो त्याच्यामध्ये इतर समाज असो इतर कोणताही असो त्याच्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ही लोक। अशा पद्धतीने लिंगायत समाज कोणाच्याही आद्यात नसतो, मध्यात नसतो। आमच्या वाणी समाज असेल, व्यापारी समाज असेल तो कुठल्याही ह्या गोष्टीमध्ये नसतो। तरी देखील त्यांच्यावर अशा पद्धतीनं पोस्ट करणं हे फार म्हणजे निषेधार्थ आहे। अशा पद्धतीनं तो कोण जर असेल, व्यक्ती असेल, काय असेल त्या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे त्या पद्धतीने मी सांगतो। आपल्या जेएम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।